जवळ श्वास आहे तवर शिवसेना आहे आणि तवर काम आहे माझं. बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आणि उद्धव साहेबचे शिवसैनिक आहेत आम्ही. जिथं सर्वसामान्याला त्रास होतो तिथं दीपक पंडित उभा राहणार आहे. जे अटी नियम निकष यालाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. आणि आजच्या शिवसेनेची परिस्थिती पाहिली तर पक्ष व्हेंटिलेटरवर आहे. उमेदवार मिळून तेवढी ताकद लागत साहेब. जिल्हा प्रमुख आहे काय पोर खेळ नाही का तो जे घ्यायचं ना हे करायचं नाही साहेब. ते गेले लाडक्या बहिणी पण जाणार. रावसाहेब खेवरे हा हाडाचा माणूस शिवसैनिक आहे. कांद्याला भाव नाही, मिरच्याला भाव नाही, कशालाच भाव नाही. तुमच्या कामातून दाखवून द्या ना तुम्ही. नमस्कार. आवाज जनतेचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केलेला माझं गाव माझा कट्टा या आजच्या माझ्या कट्ट्यावर आपल्या समोर आले आहेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित. दीपकराव, तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो मी. नमस्कार, जय महाराष्ट्र. आवाज जनतेच्या चॅनलमध्ये मला सन्मानित केल्याबद्दल त्यांचं सर्व टीमचं अभिनंदन करतो. दीपकराव, आपण आजच्या चर्चेची सुरुवात करूया का? कालच अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. तर एक सध्याचे विरोधक म्हणून, एक शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही या कर्जमाफीच्या योजनेकडे कसं बघताय? साहेब, जे अटी नियम निकष यालाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. बर, काय त्यांचं नावच येत अटी निकष नियम. जे काही कर्जमाफी होणार आहे ना ती अशी नियमात कुठल्याच हे लावणं, त्याला प्रत्येक निकष लागले जाणार आहे. महाराष्ट्राचा एकच मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे 2019ला त्यांनी कर्जमाफी केली ती सरसकट झाली. केवायसी नाही, काहीच नाही, सरसकट खात्यावर त्यांच्या पैसे जमा झाले. आणि हीच कालची कर्जमाफी आहे तर त्यात पण 2 लाखाच्या आतले लोक बसणारच आहेत ना, त्यांच्यातून स्वागत केलं जातं त्यांच्याकडून. साहेब केले, पण त्याच्यात निकष ठेवणारच आहे भरपूर. 50% लोकांना त्याच्यातला त्या शेतकऱ्यांना त्याचं काय म्हणतो ना आपण मिळणार नाही त्याची कर्जमाफी. ती तुम्ही हे करा. परंतु 50% लोकांना भेटणारच आहे. भेटलं तर आम्ही त्यांचं हेच करू ना, स्वागतच करतो ना. अजून काय बदल काय पाहिजे होते तुम्हाला कर्जमाफी? बदल म्हणजे सरसगट त्यांनी 2024ला त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी एक वाक्य केलं, आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. कोरा. आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या कोऱ्या शब्दाला जागलं पाहिजे. शेतकऱ्यांची व्यथा आज अशी आहे साहेब का कुठल्या भावाला कांद्याला भाव नाही, मिरच्याला भाव नाही, कशालाच भाव नाही. फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या शब्दाला जागा. तुम्ही युग पुरुष स्वतःला म्हणतात आणि आम्ही पण म्हणतो तुम्हाला, त्याच्यात शंका नाही. पण शेतकऱ्यांसाठी जागा, सरसगट कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची हीच मागणी आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणीचा पण विषय आहे का? 2100 रुपयांची घोषणा केली होती लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणी समाधानी आहेत 1500 मध्येच. त्यांची काही अपेक्षा नाही की 2100 मिळाले पाहिजे, पण आहे ते 1500 ठेवायला पाहिजे. आणि कालच्या अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद पण केली. तर त्याकडे कसं बघताय तुम्ही? साहेब, लाडक्या बहिणीचा हे फक्त निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून केलेला कार्यक्रम आहे. आणि जो कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणार होते अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब, ते गेले, लाडक्या बहिणी पण जाणार. कारण अजित पवारांचं भरीव तरतूद केली आता ना, ते आम्ही एवढं नाही हे केलं, पण केलं असलं तर चांगलंच आहे. ते त्यांचं स्वागत करूया आपण. स्वागत करताय तुम्ही? अच्छा, ठीक आहे. आपण राज्याच्या राजकारणावर, अर्थसंकल्पावर चर्चा केली. आता आपण थोडं जिल्ह्याकडे येऊ. तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहात आणि आजच्या शिवसेनेची परिस्थिती पाहिली तर पक्ष व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे आताच्याच नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या, नगरपालिका असेल, त्यानंतर नगरची मनपा असेल, त्या ठाकरे गट म्हणजे पुरता फेल गेलेला आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं. तर ते कसं काय बघताय तुम्ही? बरोबर आहे साहेब. काय झालं, पक्षाने जे जिल्हा प्रमुख जे खतबदल केली त्याचा परिणाम आहे. ज्यावेळेस उत्तरेत रावसाहेब खेवरे जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस तुमच्या नगरपालिका असू, महानगरपालिका असू, तिथल्या ग्रामपंचायत असू, जिल्हा परिषद गट असू, पंचायत समिती गट असू, गण असू, प्रत्येक याच्यात हा रावसाहेब खेवरे वैयक्तिक लक्ष घालून तिथालच्या निवडणुका ताब्यात घेऊन तिथालचे नगराध्यक्ष, आपलं नगरसेवक म्हणून स्वतः पैसे खर्च करून निवडून आणत होते. आज मागला विषय झाला, रात्याचे उपनगराध्यक्ष हा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचेच होते. कोपरगाव मध्ये पण शिवसेनेची सत्ता होती. आज उत्तरेचे जिल्हा प्रमुख झालेत सचिन कोतेकोन.
मी ते बघितलं नाही, पण सचिन कोते झाले साहेब. त्यांचा काय एक मला सांगा, नगरपालिका झाल्या आतापर्यंत त्यांनी राहत्यात किती सीट आले त्याचं पण एक हे करावा. पक्ष उमेदवारच नाही मिळाले, उमेदवारच नाही. आणि उमेदवार मिळून तेवढी ताकद लागत साहेब. जिल्हा प्रमुख आहे काय पोर खेळ नाही का, तो जे घ्यायचं ना हे करायचं नाही. मग रावसाहेब नाना खिवरेंची एवढी ताकद होती तर मग का बदलावलं लागलं? आता काही पक्षाचे काही आहेत ना जे नेते ते चुकीची माहिती उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवते. म्हणजे नेते म्हणजे स्थानिक नेते का संजय राऊत? नाही, राऊत साहेब असतील. काय होते, मुंबईचे नेते शिर्डीत येतात, तिथूनच लेखाजोखा नेतात आणि पक्षाला दाखवितात साहेब. असा विषय, रावसाहेब खिवरे हा हाडाचा माणूस शिवसैनिक आहे. आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस रावसाहेब खिवऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदेनी फोन केला, रावसाहेब तू जिल्ह्याची जबाबदारी सांभाळ, काय ताकद द्यायची मी पुरवतो तुला. पण प्रेक्षकांसाठी मोठा गौप्य आहे का? पण विषय काय, वेळेला शिवसेनेची 2 शक्ल झाली त्यावेळेला रावसाहेब खिवरेंना जे ठाकरे गटाकडे होते, शिवसेनेकडे होते, मूळ शिवसेनेकडे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना ऑफर दिली आणि ती त्यांनी धुडकावली, बरोबर, म्हणजे निष्ठा जपली. अच्छा. आणि काय होतं विषय साहेब, रावसाहेब खिवरेंना तुम्ही विश्वासात घेऊन आता जे पद दिलंय ते पद त्यांच्या तोडेमुळे नाहीच आहे ऑलरेडी. अच्छा, म्हणजे कोणतं पद आहे त्यांच्याकडे आता? काय मला वाटतं संघटक आहे, संघटक म्हणून. अहो त्यांना पद द्यायचं होतं, संपर्क प्रमुख द्या. आणि काय होतं त्यांच्या काळात शिवसेना ही बऱ्यापैकी होती आणि दक्षिणेचे असतील गाडे सर असतील, नगर व शहर गाडे सरांनी पण हाकलेले ना तिथलच्या शिवसेनेचा दक्षिणेत त्यांनी हे केलं ना. पण साहेब असं आहे, जे हाडाचे शिवसैनिक आहे ते काम करणारच आहे. पण आम्हाला या उत्तरेचे जिल्हा प्रमुख आहे ना त्यांनी पण हे करा पाहिजे, तुमच्या कामातून दाखवून द्या ना तुम्ही. नुसता मुंबईचे नेते आले ते खुश करण्यात काय ममाच्या नेते साहेब. संघटना ही तळागाळात लागती. आज रावसाहेब खिवरेला रात्री 1 वाजता फोन करायचा, नाना मला असंच झालंय, ते 1 वाजता फोन उचलून तिथं अधिकाऱ्यांना काय असेल ते समस्या सोडित होते. आता माझा असा प्रश्न आहे का, ज्या खासदार जे झालेत भाऊसाहेब वागचौरे, मुळात त्यांना पक्षात आणण्यासाठीच रावसाहेब खिवरेंनी प्रयत्न केले, बरोबर, त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केल्याचं मी ऐकलं पाहिलं. तर मग त्यांची भूमिका काय होती ज्यावेळेस हा बदल चालला होता तुमच्या जिल्ह्यातला? आता जिल्ह्याचा ज्यावेळेस विषय मला असं कळतंय, मला त्या एवढं माहिती नाही, पण मी होतो काही याच्यात ज्यावेळेस पक्षाचं झालं तेव्हा वागचौरे साहेबांनी पण मुंबईला गेलते ना, गेलतो ना. काय केलं तिथं जाऊन? गेलतो, तिथं विषय झाला का रावसाहेब खिवरे बदलायचे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारीच बदलायचे, म्हणजे जिल्हा प्रमुख बदलायचे, नव्यांना प्राधान्य द्यायचं. पण उद्धव साहेब म्हणले ते एक पण विषय कमी, रावसाहेब तुला मी अंतर देणार नाही, तू काम केलेलं आहे बऱ्यापैकी, असा विषय. पण त्यापैकी आता बरेच असं काय होतं साहेब, सत्ता बदलली विषय संपतो. रावसाहेब खिवरे असा माणूस आहे ना, त्यांनी बऱ्यापैकी शिवसेना ही ठेवली होती. पण आज परिस्थिती, आज अंतकरणापासून दुःख होतं साहेब. काही एका नगरपालिकेत एक नगरसेवक आहे शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा. अंतकरणापासून दुःख होतं संघटनेचं. आणि आम्ही हाडाचे शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आणि उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेत आम्ही. आम्ही मरुस्तर शिवसेना किंमत नाहीये का तुमची कुठं दखल घेतली जात नाही. तर मग आता थांबण्याचा निर्णय घेतलाय का काम करत राहणार? नाही, काम करीत राहणार. शिवसेना जवळ आहे, जवळ श्वास आहे तवर शिवसेना आहे आणि तवर काम आहे माझं, किंवा आम्ही ते पद्धतीनेच करणार. काही नानांकडे परत काही ऑफर आहे, काही चर्चा झाली का? नाही, नानांना मी आम्ही बरे वेळ बोललो, जिथं आपल्याला स्थान नाही तिथं आपण बघू दुसरा निर्णय. नाना म्हणले मी हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे आणि उद्धव साहेबांचा शिलेदार आहे. मला काय नाही भेटलं मी थांबून घेणार, पण मी शिवसैनिक म्हणूनच राहणार शेवटपर्यंत. नाना शिवसेनेसोबत राहणार आणि तुम्ही त्यांच्यासोबत राहणार. हो, म्हणजे हेच तुमचा पक्ष आहे. जिथं खिवरे तिथं दीपक पंडित आहे. अच्छा, बाकी शिवसैनिक पण हेच विचाराचे आहेत का? बरोबर आहे, तेच आहेत ना. आज तालुक्यातले ना उत्तरेतले नगर बरेच कार्यकर्ते आज पण नानांना फोन करतात, जिल्हा प्रमुख कसा असावा हे रावसाहेब खिवरेत बघायचा. अच्छा, ठीक आहे. आपण तालुक्या जिल्ह्याचं राजकारण पाहिलं, आता आपण जाता जाता 1-2 मिनिटं शेवटच्या गावात घेऊया. आपण गावच्या विकासा संदर्भात काय बोलताय साहेब? विकासाचं काम चालू आहे आणि हे बोलत असताना तुम्ही वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही. काय होतंय का गावाचं वैयक्तिक नाही साहेब, विषय असा आहे जिथं सर्वसामान्याला त्रास होतो तिथं दीपक पंडित उभा राहणार आहे. अनेक आता माग मी फेसबुक लाईव्ह आलो, मी नाव घेणार नाही त्याचं,
तर तुमची उंची भरपूर मोठी आहे. माझी पात्रता नाही तेवढी. फेसबुकला विकासासाठी मी सांगतो ना, मध्ये एक प्रकार घडला उमरे ग्रामपंचायतला कुलूप लावण्याबद्दल. माझी पात्रता तेवढी नाहीये तुमच्यावर टीका करायची. तुम्ही सदस्य आहात का त्याच्यावर बोलण्यासाठी? नाही टीका, मी नागरिक आहे. अच्छा, नागरिक मी म्हणून नागरिक म्हणून बोललो होतो. मग बाकी फक्त जे तुमच्या गावची लोकसंख्या, आपल्या हा. गावची लोकसंख्या 10,000 15,000 आहे, त्यातले तुम्ही एकटेच नागरिक आहेत का? बाकीचे- माझ्याकडे लोकांना दीपक पंडित चेहरा आठवतो. एखादा दाखला लागत असला तर दीपक पंडितचा चेहरा आठवतो. दीपक पंडित शिवाय कुलूप निघणार नाही हे लोकांना माहिती. नाही, पण तुम्ही सदस्य होते, मग ते काय केलं तुम्ही तुमच्या काळात? माझ्या काळात मी काम केलं साहेब. काय तुम्ही काम? माळवाडीचा चेहरा बघा. मला 5 कामं सांगा. माळवाडीचा रस्ता कॉन्क्रीटीकरण असन साहेब, हा. तिथं शाळा दुरुस्ती असन. पहिली शाळेत तिथं तो निधी तर 15 वित्त आयोगाचा येतो ना, तो ठीक येतो, सगळ्या ग्रामपंचायत येतो. वैयक्तिक तुम्ही कोणता निधी आणला तिथं? वैयक्तिक आम्ही हेच करून घेतलं ना साहेब. मी वैयक्तिक आणून काम करून घेतले तिथं. कोणते कामं केले? शाळा कॉन्क्रीट शाळेचं असन. तुमची पाण्याची टाकी आहे तिथं, मी लहान असल्यापासून बघतोय, लहान असल्यापासून म्हणजे कॉलेज जीवनात असल्यापासून ती नुसती पाण्याची टाकी आहे, त्यात पाणी नाहीये, लोकांना त्यावेळेस- पाणी नाहीये, तिथं वीज नाहीये, तिथं रस्ते नाहीये, तिथं स्वच्छता नाहीये. मग काय केलं तुम्ही? ज्यावेळेस परशुराम आडसोरे सरपंच झाले त्यावेळेस साहेब आम्ही सकाळचे जेवण संध्याकाळी केलेले आहेत. काय जेवणाचं जनतेतून त्या चॅनल मध्ये आपल्या चर्चेत बोलावल्याबद्दल धन्यवाद. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.